हे गाइज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी पल्लवी परत तुमच्यासोबत आहे. IPCची जी लेक्चर सिरीज आहे ती आपण हिंदीमधून कव्हर केलेली आहे. पण भरपूर जणांची असे ही डिमांड्स आहेत की CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 ही जी लेक्चर सिरीज आहे ती मराठीतनं कव्हर करावी. हिंदी प्लस मराठी हे मला एवढं सारं कव्हर करणं खूप अवघड जातं. हिंदीमधनं मी जी की लेक्चर सिरीज सुरू करणार आहे हिंदी स्टुडंटसाठी तिथं होणारच आहे लवकरच. पण मराठीतनंही करणं खूप अवघड जातं. मी जे क्लासेस आहेत JMFCचे ते मराठीतनंच घेते, पण प्रत्येकजण क्लासेस लावू शकत नाही किंवा अटेंड करू शकत नाही. तर त्यामुळे मी काही जे महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आहेत CRPC मधले ते तुम्हाला यूट्यूबवर कव्हर करून देणार आहेत. तर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रोव्हिजन जो आहे तो आहे चॅप्टर 5 ऑफ द CRPC, दॅट इज अरेस्ट ऑफ ए पर्सन. ओके, सो माझ्या चॅनलचं नावच आहे द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. त्याच्यामध्ये आपण ज्युडिशरीचीही काही प्रिपरेशन करून घेतो. एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेशन, UPSC, नेट सेट अशा प्रकारच्या एक्झामसाठी मी क्लासेस घेते व यूट्यूबवरही जेव्हा वेळ मला मिळतो तेव्हा मी तुमच्याकडे काही महत्त्वाचे प्रोव्हिजन्स घेऊन त्याच्यावर लेक्चर बनवते. तर बघूया, वेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट. ओके, तर कधी पोलीस अरेस्ट करू शकतात विदाऊट वॉरंट. तर सगळ्यात आधी आपल्याला पाहायचं आहे की जो कोणताही प्रोव्हिजन आहे आपल्या CRPC मध्ये की एक मिनिट, तर कुठलाही जो प्रोव्हिजन असतो आपल्या CRPC मध्ये की वेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट, तर कधी अरेस्ट करू शकतात कधी नाही. जी आपली CRPC आहे ती काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्समध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे. जसं की आपण पाहतो की स्टार्टिंगला एक केस झालेली असेल, कुठेही असं कळलं असेल तुम्हाला की इथे याच ठिकाणी काय झालेलं आहे की एने असा काहीतरी क्राईम केलेला आहे. ठीक आहे, मग एने काही क्राईम केला असेल तर ऑफकोर्स तिथे काय होणार आहे, एने ऑफेन्स केला असेल ऑफकोर्स तर एला पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. कोणीतरी 154 थ्रू कोणीतरी 154 थ्रू तुमच्याकडे FRI फाईल केला असेल, कोणीतरी कंप्लेंट घेऊन गेला असेल, वॉट एव्हर मे बी. तर अशा सिच्युएशनमध्ये काय होणार आहे की FRI फाईल होणार एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर पोलीस स्पॉटवर जाऊन इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. हे आपण नंतर पाहूया. एक दिवस मी इंट्रोडक्शन लेक्चर बनवेल CRPC, त्याच्यामध्ये आपण हे सगळं पाहूया. बट सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याकडे एक लॉ स्टुडंट असाल आपण किंवा पोलीस असाल तुम्ही, STIची वगैरे तयारी करत असाल, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कधी एखाद्या कुठल्याही पर्सनला विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन और प्रोव्हिजन इन CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर बघूया आपण वेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट. ठीक आहे, तर इथे कधी अरेस्ट करू शकतात ते बघूया. वेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट एनी पोलीस ऑफिसर मे विदाऊट अन ऑर्डर फ्रॉम ए मॅजिस्ट्रेट आणि विदाऊट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन. इथे सांगितलेलं आहे की पोलीस जो आहे, जे पोलीस ऑफिसर्स आहेत ते अरेस्ट करू शकतात कुठल्याही पर्सनला विदाऊट वॉरंट. ठीक आहे, पोलीस ऑफिसर मे विदाऊट अन ऑर्डर फ्रॉम ए मॅजिस्ट्रेट अँड विदाऊट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन. ठीक आहे, मग कधी अरेस्ट करू शकतात इन अ कॉग्निजेबल ऑफेन्स. ठीक आहे, कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये अरेस्ट तर करू शकतात, बट कधी हू कमिट्स इन द प्रेझेन्स ऑफ ए पोलीस ऑफिसर अ कॉग्निजेबल केसेस. ठीक आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स. तर कॉग्निजेबल ऑफेन्स जो कोणीही कमिट करतो तिथे तुम्हाला अरेस्ट विदाऊट वॉरंट करण्यात येतं. म्हणजे इथे काय डायरेक्टली तुम्हाला मॅजिस्ट्रेटकडे जाण्याची गरज नाही आहे. मॅजिस्ट्रेटकडे जाल, मग नंतर वॉरंट लिहून घेऊन याल, मग नंतर त्याला अरेस्ट करणार. तर कॉग्निजेबल ऑफेन्सेस जे आहेत हे सिरियस ऑफेन्स असतात, सिरियस ऑफेन्सेस असतात आणि यामध्ये तुम्हाला वॉरंटची गरज पडत नाही. डायरेक्टली पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करू शकतो जेव्हाही कोणीही पर्सन इन द प्रेझेन्स ऑफ ए पोलीस ऑफिसर कॉग्निजेबल ऑफेन्स करतो तेव्हा. ओके, सो अगेन्स्ट होम रिजनेबल कंप्लेंट हॅज बीन मेड. परत आता समोर तर नाही केलं आहे पोलिसाच्या ऑफेन्स तुम्ही कॉग्निजेबल, बट कोणीतरी रिजनेबल कंप्लेंट दिलेली आहे. ठीक आहे, कंप्लेंट 154 मध्ये कॉग्निजेबल ऑफेन्सची कंप्लेंट आलेली आहे, ज्याला आपण FIR म्हणतो. ही कंप्लेंट तुम्ही पोलिसांकडे दिलेली आहे, म्हणजे रिजनेबल सस्पिशियस आहे, रिझनेबल आहे ती कंप्लेंट की यांनी कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे. या सिच्युएशनमध्ये पोलीस तुम्हाला अरेस्ट करू शकतात विदाउट द ऑर्डर ऑफ ए मॅजिस्ट्रेट. हॅज बीन मेड और क्रेडिबल इन्फॉर्मेशन हॅज बीन रिसिव्ड और अ रिजनेबल सस्पिशियस एक्झिस्ट दॅट ही हॅज कमिटेड अ कॉग्निजेबल ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म विच मे लेस दॅन 7 years or which may extend to 7 years whether or without a fine.
तर कुठलीही पोलिसांकडे अशी कंप्लेंट आली असेल, क्रेडिबल इन्फॉर्मेशन पोलिसांना कुठून तरी मिळाली असेल, रिसिव्ड केली असेल त्यांनी अशी इन्फॉर्मेशन, सस्पेन्शन आहे कुठेतरी की इथे कॉग्निजेबल ऑफेन्स घडलेला आहे, जो की 7 वर्षाच्या खालचा असो किंवा 7 वर्षाच्या वर त्याच्यामध्ये पनिशमेंट असो मॅटर करणार नाही, बट कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि त्याच्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन पोलिसांकडे आलेली आहे. देन पोलीस ऑफिसर मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू एनी पर्सन हू हॅज कमिटेड दॅट ऑफेन्स. तर पोलीस ऑफिसर विदाउट द वॉरंट ऑफ मॅजिस्ट्रेट इथे तुम्हाला अरेस्ट करू शकतात. ओके, दिस इज द सेकंड स्टेप, हाऊ टू अरेस्ट पोलीस विदाउट द वॉरंट. ठीक आहे, त्यांच्याकडे एक रिझनेबल कंप्लेंट आलेली असावी. सो द थर्ड पॉईंट इज व्हेन पोलीस ऑफिसर अरेस्ट विदाउट वॉरंट. तर बघूया थर्ड पॉईंटमध्ये काय म्हणतात. इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड नेमली. ठीक आहे, फॉलोइंग कंडिशन सॅटिस्फाईड म्हणजे खालच्या कंडिशन्स ज्या आहेत ना खाली दिलेल्या त्या जर सॅटिस्फाईड असल्या पोलिसांना, ते पोलिसांना वाटते इथं की ठीक आहे आपण इथे अरेस्ट करायला पाहिजे याला विदाउट वॉरंट, इमिडिएटली अरेस्ट. ओके, the police officer has reason to believe. The reason to believe is a most important word or most important sentence in a criminal law. रिझन टू बिलीव्ह म्हणजे फक्त डाऊट नाही आहे, पोलीस विश्वास ठेवण्यास पात्र आहे. हे IPC मध्ये माझा एक व्हिडिओ आहे रिझन टू बिलीव्हर. सो प्लीज तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, हिंदीमधून आहे बट समजतं, ऑलवेज सगळ्यांना हिंदी समजतात बेसिकली. सो पोलीस ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह ऑन द बेसिस ऑफ सच अ कंप्लेंट, इन्फॉर्मेशन और सस्पिशियस दॅट सच अ पर्सन हॅज कमिटेड द सेड ऑफेन्स. ठीक आहे, कंप्लेंट जी आली, जी इन्फॉर्मेशन आली, सस्पिशियस एखादा ऑफेन्स घडला असं पोलिसांना वाटतं, रिझन टू बिलीव्ह असायला पाहिजे. ओनली अँड ओनली डाऊट आला म्हणून पोलीस ऑफिसर तुम्हाला डायरेक्टली त्या पर्सनला, कोणत्याही पर्सनला अरेस्ट करू शकत नाही विदाऊट वॉरंट. रिझन टू बिलीव्ह पाहिजे. ओके, कुठे ना कुठे पोलीस ऑफिसरला वाटलं पाहिजे की इथे बाबा ऑफेन्स घडलेला आहे, कॉग्निजेबल, अशी इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती कॉग्निजेबल ऑफेन्सची इन्फॉर्मेशन आहे. The next point is the police officer is satisfied that such arrest is necessary. पोलीस ऑफिसरला इथे डिस्क्रिएशन आहे ॲक्च्युली. ठीक आहे, डिस्क्रिएशन आहे म्हणजे पोलीस ऑफिसर स्वतःचे पॉवर्स यूज करू शकतं की जो ऑफेन्स जो आहे इथे घडला आहे तर इथे अरेस्ट करणं नेसेसरी आहे. ओके, सो अशा परिस्थितीमध्ये पोलीस ऑफिसर कोणत्याही पर्सनला अरेस्ट करणं नेसेसरी असेल तर अरेस्ट करेल विदाउट द ऑर्डर ऑफ ए मॅजिस्ट्रेट और विदाउट द वॉरंट ऑफ मॅजिस्ट्रेट. टू प्रिव्हेंट सच अ पर्सन फ्रॉम कमिटिंग एनी फर्दर ऑफेन्सेस. असं वाटतंय पोलीस ऑफिसरला की इथे जर याला अरेस्ट नाही केलं तर हा फर्दर ऑफेन्स कमिट करू शकतो, म्हणून या फर्दर ऑफेन्सला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला अरेस्ट करणं गरजेचं असतं. पोलिसांचं कामच काय आहे, स्टेटचं काय काम आहे की ऑफेन्सला प्रिव्हेंट करणे. तर मग ऑफेन्सला प्रिव्हेंट करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे अरेस्ट करणं गरजेचं आहे. पुढे कुठलाही ऑफेन्स या पर्सननी करू नये म्हणून तुम्हाला डायरेक्टली पोलीस ऑफिसर इथे अरेस्ट करू शकतात. फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ए ऑफेन्स, प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. याला जर सोडलं, याला अरेस्ट नाही केलं तर हा पर्सन आपल्याला प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करू देणार नाही. तर अशाही सिच्युएशनमध्ये तुम्हाला इथे विदाऊट द वॉरंट ऑफ मॅजिस्ट्रेट अरेस्ट केल्या जाणार आहे. ओके, नाऊ द नेक्स्ट पॉइंट इज टू प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऑफेन्स. प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन, परत सांगतायत की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या पर्सनला अरेस्ट करणं गरजेचं आहे. तर पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करू शकतात. टू प्रिव्हेंट सच अ पर्सन फ्रॉम कॉझिंग द एव्हिडन्स ऑफ द ऑफेन्स टू डिसअपियर और टॅम्परिंग विथ सच एव्हिडन्स इन एनी मॅनर. प्रिव्हेंट सच अ पर्सन, त्या पर्सनला आपल्याला अडवायचं आहे. कुणाला? पोलीस ऑफिसरला. पोलीस ऑफिसरचे काम आहे ते सगळे. ठीक आहे, पोलीस ऑफिसरला अडवायचं फ्रॉम कॉझिंग द एव्हिडन्स ऑफ द ऑफेन्स टू डिसअपियर और टॅम्परिंग. डिसअपियर म्हणजे काय? नष्ट करू नये, टॅम्पर नष्ट करू नये एव्हिडन्स विथ सच एव्हिडन्स इन एनी मॅनर. याला जर अरेस्ट केलं नाही तर हा काय करू शकतो, सगळे एव्हिडन्स जे आहे याच्या अगेन्स्ट जे कोर्टामध्ये आपल्याला ट्रायलमध्ये काम पडणार आहे त्याला हा टॅम्पर करू शकतो, नष्ट करू शकतो, डिसअपियर करू शकतो. अशा परिस्थितीत सुद्धा पोलीस तुम्हाला विदाउट द मॅजिस्ट्रेट वॉरंट अरेस्ट करू शकतात. To prevent such a person from making any inducement, threat or promise to any person acquainted with the facts of case so as to dissuade him from disclosing such a fact to the court or to the police officer. त्या पर्सनला तुम्हाला अडवायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे सच अ पर्सन फ्रॉम मेकिंग ए इंड्युसमेंट. कुणाला तरी इंड्यूस करत आहे. ठीक आहे, आपल्याकडे विटनेस प्रोटेक्शन स्कीम्स आहे. जे कोणीही ट्रायलमध्ये विटनेसेस येत असतात अक्यूजच्या अगेन्स्ट बोलण्यासाठी की सर मी तिथे उभा होतो, मी क्राईम होताना पाहिला, यानेच क्राईम केला, ही विटनेसेस आहेत केसमधले फ्रॉम द प्रोसिक्युशन. तर या विटनेसेसला तुम्ही इंड्युसमेंट करत आहात, थ्रेट करत आहात, प्रॉमिस करत आहात की तुम्हाला एवढे सारे पैसे देतो आम्ही, तुम्ही आमच्या अगेन्स्ट बोलू नका. हू
इंड्युसमेंट कुणाला करत आहात तुम्ही? द पर्सन अक्वेंटेड विथ द फॉर्म. ठीक आहे, होम द पर्सन अक्वेंटेड विथ द फॅक्ट्स ऑफ द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. ज्या कोणीही पर्सनला माहिती आहे या अफेन्सबद्दल की कुणी केला आहे, काय सगळे फॅक्ट्स माहिती आहे आणि तो मटेरियल विटनेसेस आहे त्या केसमध्ये, तर त्याला तुम्ही इंड्युसमेंट करत असाल, तर अशी जर शंका पोलिसांना आली तर हे इंड्युसमेंट प्रिव्हेंट करण्यासाठी आणि तो विटनेस आपल्याला ट्रायलमध्ये कामी पडावा यासाठी याला अरेस्ट करणं नेसेसरी असेल, तर पोलीस ऑफिसर डेफिनेटली त्या पर्सनला अरेस्ट करणार आहे, जो कोणीही त्या विटनेसला थ्रेट करणार आहे, प्रॉमिसेस करणार आहे त्या पर्सन. ओके, पोलीस ऑफिसर काय डायरेक्टली अरेस्ट तुम्हाला करू शकतो. ॲज अनलेस सच अ पर्सन इज अरेस्टेड, हिज प्रेझेन्स इन अ कोर्ट वेन एव्हर रिक्वायर्ड कॅन नॉट बी इन्श्युअर. जर त्या पर्सनला अरेस्ट केलं नाही तर तो प्रेझेंट राहील की नाही कोर्टात काम पडल्यानंतर, वेन एव्हर रिक्वायर्ड, जेव्हाही कधी कोर्टाने रिक्वायरमेंट केली की त्या पर्सनला सर घेऊन या आता तुम्ही, आम्हाला गरज आहे त्याची, तर अशा पर्सनला गरज वाटते की तो पर्सन अपियर राहणार नाही कोर्टामध्ये, तर त्याही पर्सनला पोलीस ऑफिसर डायरेक्टली अरेस्ट करू शकतो. ठीक आहे, की जेव्हाही कधी कोर्टामध्ये तुमची गरज पडली तर तेव्हा तुम्ही अपियर राहणार नाही, असं वाटतं की देश सोडून जाणार, स्टेट सोडून जाणार, ज्युरिस्डिक्शन सोडून जाणार आहे, पळून जाणार आहे, ठीक आहे, कन्सल्टमेंट होणार आहे, तर अशा प्रकारे इथे तुम्ही त्याला डायरेक्टली अरेस्ट करू शकता. कोण? पोलीस ऑफिसर. अँड द पोलीस ऑफिसर शॅल रेकॉर्ड व्हाईल मेकिंग सच अरेस्ट हिज रिझन इन रायटिंग. ऑफकोर्स पोलीस ऑफिसर जेव्हा अरेस्ट करेल तर डेफिनेटली तुम्हाला काय रिझन आहे, कुठल्या रिझनवर अरेस्ट केलाय हे पोलीस ऑफिसरला रिझन इन रायटिंग लिहिणं गरजेचं असतं. इथे एक प्रोवायझो पण दिलेला आहे, परंतु प्रोव्हाइडेड दॅट अ पोलीस ऑफिसर शॅल, ओके, शॅल दिलेला आहे, इन ऑल केसेस वेअर द अरेस्ट ऑफ ए पर्सन इज नॉट रिक्वायर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन सबसेक्शन, रेकॉर्ड द रिझन इन रायटिंग फॉर नॉट मेकिंग द अरेस्ट. ऑफकोर्स रिझन इन रायटिंग तेव्हाही लिहायचे की जेव्हा तुम्ही त्याला अरेस्ट करता, पण पोलीस ऑफिसरला इन द ओपिनियन ऑफ द पोलीस ऑफिसर, बिकॉज पोलीस ऑफिसर हॅज अ डिस्क्रिएशन अबाउट अरेस्ट और नॉट टू अरेस्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन. सो इन दिस सिच्युएशन पोलिसाला डिस्क्रिएशन आहे की पोलिसांनी जर अरेस्ट केलं नाही, नॉट अरेस्ट, देन पोलिसाला तिथे सुद्धा रिझन इन रायटिंग लिहून ठेवावे लागतात की आम्ही त्याला का अरेस्ट केलेलं नाही आहे. ओके, सो नाऊ नेक्स्ट प्रोव्हिजन आहे आपल्याकडे सेक्शन 41 मध्येच, बघूया काय आहे. ठीक आहे, सो बघूया. Against whom credible information has been received that he has committed a cognizable offense punishable with imprisonment for a term which may extend to more than 7 years. इथे म्हणतात की कॉग्निझेबल ऑफेन्स कोणीतरी केलेला आहे आणि तो पनिशेबल आहे मोर दॅन 7 इयर्ससाठी, वेदर विथ और विदाउट फाईन, त्याच्यामध्ये फाईन आहे नाही आहे मॅटर करणार नाही, और विथ डेथ सेंटेन्स, त्याच्यामध्ये काय हो, डेथ सेंटेन्स पण आहे, असा ऑफेन्स कोणीतरी केलाय आणि ऑफकोर्स काय कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. अँड पोलीस ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह, आणि पोलीस ऑफिसरला रिझन टू बिलीव्ह, विश्वास ठेवण्यास पात्र आहेत पोलीस ऑफिसर, ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन आली आहे की एका पर्सननी असा असा ऑफेन्स केलाय, सर रेप केला आहे, मर्डर केला आहे, त्याच्यामध्ये डेथची पनिशमेंट आहे आणि 7 वर्षाच्या वर पनिशमेंट आहे, डाउरी डेट आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, दॅट सच अ पर्सन हॅज कमिटेड द सेड ऑफेन्स, तर अशाही पर्सनला डायरेक्टली अरेस्ट करू शकतात पोलीस, म्हणजे करतातच. ओके, सो सेकंड पॉइंट इज हू हॅज बीन प्रोक्लेम्ड ॲज अन ऑफेंडर आयदर अंडर दिस कोड और बाय ऑर्डर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. इथे सांगतात की कोणीतरी प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे, ठीक आहे, प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स मीन भगोडा अपराधी त्याला घोषित केला आहे स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा या कोडमध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहे CRPC मध्ये प्रोक्लेम्ड ऑफेंडर, की याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणा, किंवा कोर्टाने त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर डिक्लेअर केला आहे, ऑर्डर काढली आहे स्टेट गव्हर्नमेंटने की हा पर्सन जो आहे तो प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे, भगोडा अपराधी आहे, किंवा अदर कुठलेही ऑर्डर्स आणि कुठलेही ॲक्ट असू द्या त्यानुसार त्याला भगोडा अपराधी डिक्लेअर केला आहे. अशा पर्सनला जर हा पर्सन कुठेही पोलिसांना दिसला तर पोलीस डायरेक्टली त्यांना अरेस्ट करू शकतात. आता पोलिसांना मॅजिस्ट्रेटची परमिशन घ्यायची गरज नाही, बिकॉज मॅजिस्ट्रेट इनडायरेक्टली और स्टेट गव्हर्नमेंट इनडायरेक्टली गिवन अ परमिशन टू द पोलीस ऑफिसर टू अरेस्ट दॅट पर्सन विदाउट द ऑर्डर और वॉरंट ऑफ द मॅजिस्ट्रेट. ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केला की याला पकडून आणा कुठेही दिसला तरी, कारण तो भगोडा अपराधी आहे. ठीक आहे, in whose possession anything is found which may reasonably be suspected to be stolen property and who may reasonably be suspected of having committed an offense with a reference to such a thing. Stolen property under section 410 of the IPC. ठीक आहे, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशननी तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे, थेफ्टनी घेतलेली आहे, डिसऑनेस्टली मिसअप्रोप्रिएशन केलेलं आहे, डकेती, प्रिपरेशन, व्हॉट एव्हर तुमच्याकडे पजेशन सापडलं आहे स्टोलन प्रॉपर्टीचं, आणि पोलिसांना सस्पेन्शन आहे सस्पेक्टेड दॅट द प्रॉपर्टी रिझनेबली सस्पेक्टेड हॅव्हिंग कमिटेड अन ऑफेन्स रिफरंट टू सच अ थिंग्स.
ही जी प्रॉपर्टी आहे कशी आहे, स्टोलन प्रॉपर्टी इन हुज पोझिशन एनिथिंग इज फाउंड, सॉरी, ज्याच्या पोझिशनमध्ये ती प्रॉपर्टी सापडली आणि ती स्टोलन प्रॉपर्टी आहे असं सस्पिशियस एक्झिस्ट झाले पोलिसांसमोर, तर इन दिस सिच्युएशन पोलिसांना जो ही पर्सन त्या स्टोलन प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये सापडतो त्याच्याकडे ती प्रॉपर्टी सापडते त्याला अरेस्ट करून घेऊन येऊ शकतात. इथे मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरची गरज नाही. सर आधी कोर्टाला सांगतील पोलीस ऑफिसर की सर पोझिशनमध्ये स्टोलन प्रॉपर्टी सापडले, खूप सारं सोनं सापडलं, हिरे सापडले, आम्ही ते सोनं हिरे घेऊन येतोय, मग नंतर तुम्ही आम्हाला ऑर्डर काढून द्या, वॉरंट काढून द्या त्याला अरेस्टची, मग त्याला अरेस्ट करू. गरज नाही आहे, त्याला सोबतच घेऊन या, सोनं हिरं काय सापडले त्याच्यासोबतच त्यालाही घेऊन या. मॅजिस्ट्रेटच्या वॉरंटची गरज नाही. विदाउट द ऑर्डर ऑफ द मॅजिस्ट्रेट पोलीस ऑफिसर मे अरेस्ट विदाउट वॉरंट. ओके, सो हू ऑब्स्ट्रक्ट पोलीस ऑफिसर while in the execution of his duty? IPC already declared that IPC already provide us a section about the public officers. ठीक आहे, तर पब्लिक ऑफिसरसाठी, एक पब्लिक सर्वंटसाठी आपल्याकडे काय आहे, एक पर्टिक्युलर प्रोव्हिजन आहे IPC मध्ये. त्याच्यामध्ये सरळ सांगता येत की जो कोणीही पर्सन ऑब्स्ट्रक्ट करतो, जेव्हा एक्झिक्युशनला जातात पब्लिक ऑफिसर, जेव्हा ही अरेस्ट करायला जातात, किंवा पब्लिक ऑफिसर जेव्हा त्यांची ड्युटी परफॉर्म करत असतात तेव्हाही त्यांना तुम्ही काय करता, ऑब्स्ट्रक्ट करता, अडवता. ठीक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या ड्युटी करण्यासाठी कोणी अडवत असेल तर डायरेक्टली पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करून आणेल, गरज नाही त्यांना वॉरंटची. ओके, दिस इज ऑल्सो सिम्पल. हू हॅज एस्कॅप्ड अटेम्प्ट टू एस्कॅप फ्रॉम लॉफुल कस्टडी. लॉफुल कस्टडीमध्ये जेलमध्ये बंद आहे, रिमांडमध्ये बंद आहेत, पोलीस स्टेशनमध्ये बंद आहात, तिथून तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करता किंवा पळून जाता किंवा अटेम्प्ट टू एस्कॅप इन फ्रॉम द लॉफुल कस्टडी, जिथे डिटेन करून ठेवलं आहे तिथून, तर डेफिनेटली तुम्हाला विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकता. असं होणार नाही की पहिले तुम्ही पळून गेलात तर पोलीस ऑफिसर पाहत राहिले, मग गेले कोर्टामध्ये वॉरंट घेऊन आले, मग तुम्हाला अरेस्ट होईल का? नाही, डायरेक्टली पकडून आणा त्याला, पळत असेल तर तो. ठीक आहे, नाउ वी हॅव द सेक्शन Section 41, next point, who is reasonably suspected of being a deserter from any armed forces. कोणीही रिझनेबल सस्पेक्ट असेल की हा आर्मीमधून पळून आलेला आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, तर त्यालाही अरेस्ट करू शकतात पोलीस विदाउट द वॉरंट. हू हॅज बीन कन्सर्न इन ऑर अगेन्स्ट हुम अ रिझनेबल कंप्लेंट हॅज बीन मेड. कन्सर्न आहे आणि कुणाच्या विरुद्ध रिझनेबल कंप्लेंट एखादी मेड केलेली आहे 154 नुसार, किंवा प्रायव्हेट कंप्लेंट आलेली आहे. Credible information has been received, a reasonable suspicion exists of his having been concerned. आता प्रायव्हेट कंप्लेंटचा एक वेगळा भाग आहे जो की 156(3) नुसार आपण पाहूया नंतर, की कधी पोलिसांना त्यांना अरेस्ट करण्याचे अधिकार आहेत. ठीक आहे, मी प्रायव्हेट कंप्लेंट जरी इथे शब्द यूज केला असेल पण ती थोडी लांब प्रोसिजर आहे, ती डीपली आपल्याला बघावी लागेल. Credible information has been received or reasonable suspicion exists that of he is having been concerned in any act committed at any place out of India, which if committed in India would have been punishable as an offense and for which he is under any law relating to the extradition, otherwise liable to be apprehended, detained in a custody of India. Extradition, asylum सुद्धा इथे included आहे. So अशा प्रकारे हे एक्स्ट्रडिशन, असिलम हे इंटरनॅशनल लॉमध्ये आपण पाहतो हे शब्द, तिथले क्राईम्स आहेत ते इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर हे जे क्राईम होतात त्यांना आपण एक्स्ट्रडिशन असिलम म्हणतो, ते इंटरनॅशनल लॉचा भाग आहे. तर इथे ज्यांनाही कोणी क्रेडिबल इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली आहे की कोणी एक्स्ट्रडिशन केलं आहे, असिलम केलं आहे आणि ते आउट ऑफ इंडिया आहे, सध्याचे एनी प्लेस आउट ऑफ इंडिया आहे, तर कमिटेड इन इंडिया, तर असं केलं आहे की ते जे इंडियामध्ये जो क्राईम असतात तर त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 2 and 3 ऑफ द IPC पाहावं लागेल, ज्याच्यामध्ये इंट्रा टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस आपल्याला डिस्क्राईब केलेले आहे की काय आहे ते ऑफेन्स. तर बाहेर देशात जरी कोणी क्राईम केला पण तो आपल्या लॉनुसार तो ऑफेन्स आहे आणि त्यांनी तसा ऑफेन्स केला असेल तर डेफिनेटली त्याला जिथे मिळाला तिथे तुम्ही अरेस्ट करू शकता. का? कारण की तो बाहेर देशात जरी करत असेल तर इंडियन लॉनुसार तो एक ऑफेन्स आहे. लायबल टू बी अप्रहेंडेड, आणि तो लायबल टू बी अप्रहेंडेड आहे, अप्रहेंडेड होण्याच्या याच्यावर आहे, आणि डिटेन इन कस्टडी इन इंडिया. ओके, तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही त्याला अरेस्ट करू शकता विदाउट द ऑर्डर ऑफ ए मॅजिस्ट्रेट. ओके, so now the next provision under section 41, who being a released convict. एखादा रिलीज्ड कन्विक्ट आहे तुमच्याकडे. ओके, म्हणजे काय, एकदा कन्व्हिक्शन त्याला सुनावली कोर्टाने. ओके, कन्व्हिक्शन सुनावली 3 वर्षाची, 3 वर्षानंतर तो रिलीज केलं कोर्टाने, 3 वर्ष पनिशमेंट भोगून झालेली आहे, आता घरी गेला.
पण 3 वर्ष पनिशमेंट भोगून झाल्यानंतर त्याला आपोआप सोडण्यात येत नाही, त्याच्यावर काही कंडिशन्स लावण्यात येतात. ठीक आहे, तर कंडिशन्स काय आहेत की त्यांनी देश सोडून जायचं नाही, त्यांनी काय काय करायचं नाही, गावागावाची भांडण असेल तर त्यांनी 1 वर्ष त्याच्या गावामध्ये जायचं नाही, वॉट एव्हर मे बी रिक्वायरमेंट for the circumstances and situation, magistrate may apply the condition on that released convict. Okay, सो इथे रिलीज्ड कन्व्हिक्टवर काही कंडिशन्स लावल्या. कमिट्स ब्रीच ऑफ एनी रूल मेड अंडर सब रूल 5 ऑफ सेक्शन 356. इथे कंडिशन ज्या लावलेल्या आहेत तुमच्या, तुम्ही त्याला ब्रीच करता. तुम्ही कोर्टाचे जे कंडिशन्स ते ऐकत नाही आणि ते रूल जे आहेत ते ब्रीच करता. मग अशा परिस्थितीत सुद्धा आता वॉरंट आणायची गरज नाही. पोलिसांना कळलं की यांनी कंडिशन ब्रीच केलेले आहे तर डायरेक्टली काय हो, त्याला अरेस्ट करा विदाउट वॉरंट. कारण काय, मॅजिस्ट्रेटने आधी सांगितलं होतं तुम्हाला की कंडिशन लावल्या ह्या अरेस्ट ह्या कंडिशन तुम्हाला फॉलो करावे लागणार. तुम्ही नाही फॉलो करणार तर तुम्हाला अरेस्ट करण्यात येणार आहे. ठीक आहे. The next point is for whose arrest any requisitions, whether written or oral, has been received from another police officer, provided that the requisition specifies the persons to be arrested and the offense or other cause for which the arrest is to be made, and it appears therefrom that the person might lawfully be arrested without a warrant by the officer who issues requisitions. ओके, एक उदाहरण देते. ए पोलीस ऑफिसर आहे जो की महाराष्ट्राच्या नांदेडमधलं पोलीस स्टेशन आहे आणि बी जे आहे ते आंध्र प्रदेशाचं पोलीस स्टेशन आहे. जर एनी समोर सांगितलं आहे बीला की सर याला तुम्हाला अरेस्ट करायचं, तर डेफिनेटली तुम्हाला या पोलीस अधिकाऱ्याच्या जे काही रिक्विजिशन्स आहेत त्याच्यावर अरेस्ट करणे गरजेचं आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज ए आहे आणि त्याचा सबऑर्डिनेट ऑफिसर बी आहे. ए आहे SP सुपरिटेंडंट आहे आणि हा जो आहे इन्स्पेक्टर आहे. यांनी सबऑर्डिनेट ऑफिसरला एक वॉरंट दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याला अरेस्ट करा, किंवा ओरल रिक्विजिशन सुद्धा चालतं, रिटर्न और ओरल. अशा प्रकारे रिक्विजिशन आलं तर याला ओरली रिक्विजिशन वेदर रिटर्न याच्याकडे असेल तर याला वॉरंटची गरज नाही, हा डायरेक्टली जाऊन अरेस्ट करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे एका पोलीस अधिकाऱ्यांनी पॉवर जर रिक्विसाइज केली असेल दुसऱ्याला की तुम्ही त्याला लॉफली अरेस्ट करा माझ्या ऑन द बिहाफ ऑफ दॅट पर्टिक्युलर पोलीस ऑफिसर जो की रिक्वेजिशन देतोय वेदर रिटर्न और ओरल, तर तुम्ही डायरेक्टली पोलीस ऑफिसर जो आहे, सबसिक्वेंट पोलीस ऑफिसर जो आहे तो अरेस्ट करू शकतो. त्याला जाऊन परत त्या मॅजिस्ट्रेटकडे वॉरंट आणण्याची गरज नाही. ओके, so the last subsection 2 of this section 41, subject to the provision of subsection 42, no person concerned in non-cognizable offences or against whom a complaint has been made or credible information has been received or reasonable suspicion exists of his having so concern shall be arrested except under a warrant or order of a magistrate. तर इथे सरळ सरळ म्हटलं आहे की बाकी कुठल्याही केसमध्ये तुम्ही अरेस्ट विदाउट वॉरंट करू शकत नाही एक्सेप्ट द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 42 सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन. म्हणजे सेक्शन 42 एक्सेप्शन आहे. इथे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जरी असेल तरीही पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करू शकतात. ठीक आहे, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये सुद्धा अरेस्ट करू शकतात तुम्हाला पोलीस ऑफिसर सेक्शन 42 मध्ये. बाकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही विदाउट वॉरंट ऑफ ए मॅजिस्ट्रेट नॉन कॉग्निजेबल केसेसमध्ये अरेस्ट करू शकत नाही. देर इज नो अरेस्ट इन द नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स एक्सेप्ट द सेक्शन 42. तर आपण बाकीचे सेक्शन तर नंतर बघूया, पण आपल्याला सेक्शन 42च्या बद्दल इथे मेन्शन केलं आहे. तर कुठले असे ऑफेन्सेस आहे नॉन कॉग्निजेबल ज्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतात. जनरली आपण पाहतो की आपल्याला डायरेक्टली कॉग्निजेबल ऑफेन्समध्येच तुम्हाला अरेस्ट करता येते विदाउट वॉरंट, पण इथे सांगतात की 42 मध्ये काय आहे तुमचं 42 मध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे तरीही तुम्हाला अरेस्ट करता येतं का. तर हो, दिस इज ओनली वन सेक्शन अबाउट द नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, अरेस्ट विदाउट द वॉरंट ऑफ दॅट पर्सन. सो सेक्शन 42 मध्ये म्हटलंय की अरेस्ट ऑन रिफ्युजल टू गिव्ह अ नेम अँड ॲड्रेस. समजा कोणीही पर्सन ए आहे आणि त्याला पोलीस ऑफिसर त्याचं नाव आणि ॲड्रेस विचारतं. पोलीस ऑफिसरला थोडं रिझन टू बिलीव्ह आहे तिथे की यांनी क्राईम केलेला आहे एक्सेट्रा, किंवा तो अशा ठिकाणी उभा आहे की तिथे तो काहीतरी कमिटलचं प्रोसिजर करतोय, प्रिपरेशन करतोय, की अदरवाईज ऑलरेडी तिथे एखादा ऑफेन्स घडलेला असावा असं रिझन टू बिलीव्ह आहे पोलिसांना. पोलीस ऑफिसर त्याला नाव आणि ॲड्रेस विचारताय, नेम आणि ॲड्रेस, पण तो डिनाय करतोय, सांगत नाही आहे आणि सांगितलं तरी खोटं सांगतोय. तर अशा सिच्युएशनमध्ये पोलीस ऑफिसर वेदर द ऑफेन्स इज नॉन कॉग्निजेबल ही मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू दॅट पर्सन. So when any person who in the presence of a police officer has committed or has been accused of committing a non-cognizable offense refuses on demand of such officer to give his name and residence or gives a name or resident which such officer has reason to believe to be false.
ओके, इथपर्यंत आलोय आपण. एक पर्सन आहे, त्याला विचारले पोलीस ऑफिसरने की तुझं नाव काय आहे, असं वाटतं की त्यांनी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स कमिट केलेला आहे. ओके, अक्यूज आहे तो नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सचा. तर पर्सन रिफ्यूज करतोय नाव सांगण्यासाठी, सांगत नाही. पहिला प्रश्न, ठीक आहे ठीक आहे, जेव्हा ही डिमांड करतोय सच पोलीस ऑफिसर तेव्हा, आणि देतोय तर काय करतोय, खोटा बोलतोय, फॉल्स देतोय. तर अशा परिस्थितीमध्ये ही मे बी अरेस्ट बाय सच ऑफिसर इन ऑर्डर दॅट हीज नेम ऑर रेसिडेन्स मे बी असं. तर त्याचं नेम काय आहे, रेसिडेंट कुठला आहे, तो राहणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पोलीस ऑफिसर त्या पर्टिक्युलर पर्सनला अरेस्ट करू शकतात. इथे वॉरंटची गरज लागणार नाही. जर वॉरंट आणायला गेला तर तो पर्सन तिथून पळून जाईल. ठीक आहे, काही फायदाच नाही. तर इथे वॉरंटची गरज लागणार नाही. वेदर द ऑफेन्स इज नॉन कॉग्निजेबल. ओके, तर अशा परिस्थितीत डायरेक्टली पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करू शकतो. काय पर्पज अरेस्ट करण्याचा, असर्टन द नेम्स अँड ॲड्रेस ऑफ दॅट पर्सन, की जाणून घेण्यासाठी की याचा नेमका ॲड्रेस काय आहे, याचं नेमकं नाव काय आहे, त्यासाठी. ओके, तर इथे एक एक्सेप्शन आहे 41ला, की नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये सुद्धा इथे तुम्हाला अरेस्ट करण्यात येऊ शकतं जर तुम्ही रिफ्युजल ऑन द नेम अँड ॲड्रेस त्या पोलीस ऑफिसरला करत आहात. वेदर तुम्ही कमिट काय केलं आहे, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे. मग तुम्ही म्हणू शकत नाही, आपण मूवीजमध्ये बघतो तसं की जाओ जाओ और वॉरंट लेके आओ, का हे हमारा वॉरंट, असं म्हणू शकत नाही. पोलीस ऑफिसरला सेक्शन 42 ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड पॉवर देत आहे, इन कमिटिंग अ नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस he may arrest without warrant. Okay, so the second point is when the true name or residence of such a person has been ascertained. अरेस्ट करून घेऊन आलात त्या पर्सनला आणि तुम्हाला कळलं की त्यांनी आता एक ट्रू नेम सांगितला आहे, तो घाबरून गेला विचारा आणि त्यांनी ट्रू नेम सांगून टाकला आणि ॲड्रेसही सांगून टाकला. आता काय करायचं, त्याला सोडून टाका. पोलीस ऑफिसर त्याला सोडून टाकणार. ही शॅल बी रिलीज्ड ऑन हिज एक्झिक्युटिंग बॉन्ड विथ और विदाउट श्युरिटी टू अपियर बिफोर द मॅजिस्ट्रेट इफ सो रिक्वायर्ड. डायरेक्टली त्याला शल आहे, इथे ठेवू शकत नाही, डिस्क्रिएशन नाही आहे पोलिसांकडे. त्याला शल सोडूनच टाका आणि त्याच्याकडनं एक बॉन्ड एक्झिक्यूट करा. कधीही तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर एक्झिक्युशन बॉन्डवरच सोडल्या जातं, उगीच सोडल्या जात नाही. तर बॉन्ड घ्या. बॉन्डमध्ये तुम्हाला डिस्क्रिएशन आहे पोलिसांना इथे, की वेदर श्युरिटी घ्या किंवा नाही घ्या, काही हरकत नाही. पर्सनल बॉन्डवरही तुम्ही त्याला सोडू शकता. टू अपियर बिफोर अ मॅजिस्ट्रेट इफ सो रिक्वायर्ड, आणि रिक्वायरमेंट असेल तर त्याला मॅजिस्ट्रेट समोरही तुम्ही उपस्थित करू शकता, की मॅजिस्ट्रेटनी बेल द्यावी असं जर वाटत असेल की मॅजिस्ट्रेट समोरही. पण इथे नेसेसरी नाही की श्युरिटीज घ्यावीच किंवा नाहीच घ्यावी, ठीक आहे की नाही, त्याच्यावर कोणी गॅरंटी द्यावीच, तो अपियर राहील एक्सेट्रा एक्सेट्रा. इथे बोथ आहे, श्युरिटी सोबत सुद्धा आणि विदाऊट श्युरिटी सुद्धा. पण त्याला रिलीज करणं आता मस्ट आहे पोलीस ऑफिसरला. केव्हा, जेव्हा त्यांनी ट्रू नेम आणि ॲड्रेस सांगितला आहे त्याचा तेव्हा. The second point is provided that if such a person is not resident in India, the bond shall be secured by a surety or a surety is resident in India. Okay, this is the proviso for section 2 subsection 2 of the 42. Provided that, but म्हटलं इथे सांगतात की विदाउट श्युरिटी ही तुम्ही सोडू शकता, बट तो पर्सन जो असेल तो नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया असेल, द बॉन्ड शॅल बी सेक्युर्ड बाय द श्युरिटी और श्युरिटी रेसिडेंट इन इंडिया. तर इथे विथ श्युरिटी सोडा म्हणतात. ठीक आहे, आणि तो बॉन्ड कसा असला पाहिजे, सेक्युर्ड बाय द श्युरिटीच असला पाहिजे. श्युरिटी म्हणजे जो कोणी श्युरिटी लागेल त्याला आणावंच लागेल तुम्हाला. जर पर्सन आउट ऑफ इंडिया राहणारा असेल, फॉरेनर असेल, येणारा असेल, कोणीही असेल. का अशी स्थिती का दिलीत, हे थोडासा डिफरन्स यांनी दिलेला आहे. तर हा पर्सन जो आहे तो फॉरेनर असेल, 4 दिवसासाठी फिरायला असेल आणि त्याच्यासाठी इथे कुठे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स घडला असेल, तर मग हा कुठून आणणार श्युरिटी, तर श्युरिटी आणावीच लागते. मग त्यांच्या एम्बॅसीशी डील करा, त्या देशामधल्या कुणाशी डील करा, किंवा ते ज्या ट्रॅव्हलिंग एजन्सीने आले त्यांचे काही बॉन्ड्स असतात की इथे काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही श्युरिटी होऊ, एक्सेट्रा एक्सेट्रा. जे काही सर्कमस्टन्सेस आहे, ज्या काही सिच्युएशन आहे, त्यांना श्युरिटी दिल्याशिवाय रिलीज करणार नाही पोलीस ऑफिसर, जर ते इंडियन सिटीजन नसतील तर. ओके, so this is the proviso to the giving a surety or without the surety when such a person is not resident in India. Okay, subsection 3 of 42, should the true name and residence of such a person not be ascertained within a 24 hour. 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी त्याचं नाव सांगितलं नाही किंवा त्याचं नाव डिस्क्लोज झालेलं नाही, खरं खोटं नाही, खरं. However, and for the time of arrest or should he fails to execute a bond, आणि तो बॉन्डही एक्झिक्यूट करायला फेल झालाय, वेदर तो इंडियामधला असेल आणि पोलिसांनी सांगितलं की दबाव नाही, तुला श्युरिटीनीच सोडणार आम्ही, कारण पोलिसांकडे डिस्क्रिशन आहे, विथ और विदाउट श्युरिटी पोलीस करू शकतं. तर इथे म्हटलं की नाही तुला श्युरिटीनी सोडणार, तर तो बॉन्ड श्युरिटी नाही देऊ शकत आहे. ठीक आहे, किंवा मग बाहेर देशातला असेल तर तिथे तर शेल श्युरिटी सांगितलीच आहे, पण तो श्युरिटी देऊ शकत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये
24 आवरच्या आत तुमचं हे सगळं काम झालेलं नाही आहे, तर मग काय करायचं? इफ सो रिक्वायर्ड टू फर्निश अ सफिशियंट श्युरिटी ही शाल फोर्थविथ फॉरवर्डेड टू द नियरेस्ट मॅजिस्ट्रेट हॅव्हिंग अ ज्युरिस्डिक्शन. आता 24 तासाच्या वरती कॉन्स्टिट्यूशनही सांगतं, CRPC ही सांगतं, सगळेच सांगतात आपल्याला, सगळे लॉ सांगतात की त्याला 24 तासाच्या वर आपल्याला पोलीस स्टेशनला ठेवता येत नाही. तर पोलीस ऑफिसरना घेऊन जावंच लागेल बिफोर द मॅजिस्ट्रेट. कुठे घेऊन जाणार? तर नियरेस्ट मॅजिस्ट्रेट जो आहे तिथे घेऊन जाणार. ठीक आहे, जे काही आता ॲज पर द रिक्वायरमेंट आहे तिथे. ठीक आहे, फोर्थविथ बिफोर फॉरवर्ड आहे. तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जाणार. तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ठरवणार की या व्यक्तीसोबत पुढे काय करायचं, त्याला रिमांड द्यायची का, की त्याला रिलीज्ड करायचं, व्हॉट एव्हर जे काही असेल रिझन ते आता मॅजिस्ट्रेट ठरवणार आहे. मग इथे आपण काय करू? 167चा अधिक आधार घेऊ आणि 167 मध्ये जर 24 तासाच्या आतमध्ये इन्व्हेस्टिगेशन होऊ शकलं नाही तर पुढे काय करायचं ते 167 आपल्याला सांगतं CRPC. ठीक आहे. सो दिस इज द सेक्शन 41 when police officer may without arrest without warrant and this is also आपण 42 पण पाहून याच्यासाठी घेतलं की हा एक एक्सेप्शन आहे आणि 41 आणि 42 लक्षात राहतं. बाकी जे अमेंडमेंट करून 41 वगैरे टाकले आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. थोडा फास्ट व्हिडिओ होतोय बट यानंतर छोटे छोटे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन. पण मी पूर्ण CRPC वर व्हिडिओ बनवू शकत नाही. जेवढेही मोठे आणि महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर मी बनवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर थँक्यू सो मच फ्रेंड्स. आय होप यू अंडरस्टँड वेल माय टीचिंग. आणि जर काहीही तुम्हाला वाटत असेल की ते काही बदल करायला हवे तर नेमके सजेशन तुम्ही मला देऊ शकता. थँक्यू सो मच.